आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे मुंबईच्या वांद्र्यातील अतिक्रमणावरती आजही हातोडा पडतोय। अतिक्रमणावरील कारवाईचा आजचा चौथा दिवस आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आतापर्यंत 90% तोडकाम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे। इथला राडारोडा सुद्धा मोठ्या प्रमाणात हटवण्यात आलेला आहे। तब्बल 600 कोटींची जमीन ही मोकळी झालेली आहे। मात्र अजूनही 10% पाडकाम हे बाकी आहे। रेल्वेच्या जमिनीवरती अतिशय बिनदिक्कतपणे गेल्या काही वर्षांपासून 3-3, 4-4 मजली असे हे इमले उभारण्यात आलेले होते आणि त्यातून अर्थातच मोठा फटका जो आहे तो या रेल्वेला बसत होता। रेल्वेचा हा सगळा भूभाग आहे आणि म्हणूनच तातडीची कारवाई झालेली आहे, ज्यात या अतिक्रमणावरती आजही हातोडा पडतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडनं। जुई, एकीकडे आपण बघतोय आजही ही कारवाई होतीये, साधारणपणे 10% कारवाई बाकी आहे असं कळतंय। काय अधिक माहिती दिली गेली अधिकाऱ्यांकडनं? प्रज्ञा, वांद्रे पूर्व इथली जी अनधिकृत बांधकाम आहे त्याच्या तोडकामाचा आजचा चौथा दिवस आहे आणि बरोबर सकाळी 10 वाजल्यापासून इकडे ज्या सगळ्या तोडकामाच्या गाड्या आहेत, यंत्रणा आहेत, त्या कामाला लागल्या आहेत। उर्वरित जे 10% काम आहे ते आता तोडायला सुरुवात केलं गेलं आहे। मात्र काही म्हणजे 100 घरं अशी आहेत जी तोडली जाणार नाही आहेत। विशेष म्हणजे ही सगळी घरं ग्राउंड फ्लोअरची आहेत, त्यामुळे त्यांना सांगण्यात आलं आहे की जेव्हा आम्ही ग्राउंड फ्लोअरचा वरचा जो भाग आहे म्हणजे +1+1 अधिक 2 जे ते वाढवत गेले आहेत तो भाग पाडला जाणार आहे। तेवढ्यापुरतं तुम्हाला घराबाहेर पडावं लागणार आहे। परंतु आपण इथे पाहतोय की आता जवळपास 10:25 झाले आहेत। 10 वाजल्यापासून इथे या कामाला सुरुवात झाली आहे। परंतु आज इथे पोलीस फाटा कदाचित थोडा जास्त लावला जाऊ शकतो। त्याचं कारण म्हणजे आज शुक्रवार आहे, आज जुम्मा आहे। जुम्म्याच्या दिवशी हे जे सगळे बांधव आहेत ते एकत्र येऊन इथे नमाज पठण करतात। दुपारी 1 वाजल्यापासून इथे नमाज पठणाची वेळ आहे। इथे 2 त्यांची प्रार्थना स्थळं देखील होती जी अनधिकृत होती, त्यामुळे ती तोडण्यात आली होती। परंतु आता इथे नमाज पठणासाठी हे जे सगळे समुदायाचे बांधव आहेत ते एकत्रित जमताय का कुठे एका दुसऱ्या ठिकाणी जमून त्यांचं नमाज पठण करतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र काळजी घेतली जाणार आहे। पोलिसांचा कदाचित अधिकचा फौज फाटा इथे लावला देखील जाऊ शकतो, त्यामुळे दुपारी 1च्या सुमारास नेमकी इथे काय स्थिती आहे ही बघावी लागणार आहे। परंतु आजचा या कारवाईचा चौथा दिवस आहे। केवळ 10% काम शिल्लक राहिलं आहे, त्यामुळे खरं तर कोणीही इथे दिरंगाई करत नाही आहे। सगळेजण इथे कामालाच लागले आहेत आणि जितके जास्त आणि लवकर हे काम होते तितकंच लवकर हे काम आटपायचं आहे, सगळे इथे प्रयत्न करतायत। प्रज्ञा, नक्कीच, आणि त्यामुळे आजचा दिवसही महत्त्वाचा असणार आहे। उर्वरित कारवाई जी आहे ती पूर्ण झाल्यानंतर इथला राडारोडा हटवणं आणि अर्थातच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यावरती उत्तर देणं हा सुद्धा पुढचा महत्त्वाचा काळ असणार आहे। या संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।